हरिओम. आज गुरुवार 5 फेब्रुवारी 2026, संकष्ट चतुर्थी, माघ चतुर्थी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की कळकळीचं नामस्मरण. ऐकूया. आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचं नामस्मरण अधिक होतं. त्यात काही बिघाड झाला की लगेच तिकडे सारं लक्ष वेधतं. याला कारण म्हणजे आमचं स्मरण हे वरवरचं असतं. श्रद्धेने नामस्मरण करणं आपल्याला कठीण जातं. परमात्म्याशिवाय आपलं कोणी नाही असा दृढ निश्चय अगर श्रद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजे मग प्रकृतीत काही बिघाड झाला तरी आपलं स्मरण टिकून राहील. द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असं वाटून जेव्हा त्यांनी कृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले. असं खऱ्या कळकळीचं स्मरण आपल्याला असायला पाहिजे. जसं लहान मुलं काहीही झालं तरी आपल्या आईलाच हाक मारतं, दुसरं तिसरं कोणी जाणत नाही, तसं आपलं परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झालं पाहिजे. आपली भिस्त ही आपल्या खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीच उत्तम कळतं. नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील की पहिली पायरी सुस्थितीतले वरवरचे स्मरण, दुसरी परमात्म्याशिवाय आपलं कोणी नाही ही जाणीव होऊन संकट समयी त्याचं स्मरण, आणि तिसरी हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारं नामस्मरण. यापैकी स्मरण करणारा आम्हाला संकटच नको असं म्हणतो, तर साधू संत आम्हाला संकट येऊ देत असे भगवंताजवळ मागतात, कारण त्यावेळेसच त्याचं खरं स्मरण होतं की नाही. आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही. आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येणार. भगवंत हा करता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही. भगवंताला माझं सर्व कळतं असं जर खरंच वाटलं तर त्याला आवडेल असंच आपण वागू. पहाटे उठावं, भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी आणि तुझं विस्मरण जिथे होतं तिथे मला जागृत करीत जावं. नाही, मला आता तुझ्याशिवाय आसरा नाही असं म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला ना तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळणार. जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे. ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दुःखी बनतो. मी भगवंताचा आहे या भावनेने जो राहील ना त्यालाच खरा आनंद भोगता येईल. भोग व दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिलं पाहिजे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.